एकेकाळी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठा आधार असणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला आहे। या ठिकाणी भाजलेले रुग्ण आल्यानंतर त्यांच्यावर उपचार न करता त्यांना थेट कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचं एका घटनेवरून समोर आलं आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी येथील विशाल अरुण सूर्यवंशी हा तरुण काही कारणानं 30 ते 40% भाजल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले। मात्र या ठिकाणी उपचार न करता सह्या वगैरे घेणे आणि कागदपत्रे रंगवणे आदी गोष्टी करण्यात 1 तासाचा कालावधी घालून सदर भाजलेल्या विशाल अरुण सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांना विशाल यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला गेला। सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी आम्ही विशाल यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करतो असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणीही उपचार होणार नाहीत अशा प्रकारचा चुकीचा सल्ला देऊन सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयातील काही महाभागांनी विशाल सूर्यवंशी यांना कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला। अखेर विशाल सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी नाईलाजानं त्यांना कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल केले। मात्र सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात झालेल्या दिरंगाईमुळे तसेच या शासकीय रुग्णालयानं रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यानं विशाल सूर्यवंशी यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू करण्यास विलंब झालाय। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितले। विशाल सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होत आहे। केवळ सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे विशाल सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांना हा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असून वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली येथील अनागोंदी कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी चौकशी करून संबंधित उपचारास नकार देऊन कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी। तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनानं सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयातील कारभाराची चौकशी करून या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांवर का उपचार करण्यात येत नाहीत याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विशाल सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांसह अनेक नागरिकांकडून होत आहे। कारण अशा पद्धतीनं भाजलेल्या अनेक रुग्णांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार न करता कोल्हापूरला CPR मध्ये पाठवण्याचा उद्योग सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयातून होत असल्यानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन योग्य ती सखोल कारवाई होणं गरजेचं आहे। कारण किमान भविष्यात तरी असं रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार टळतील अशी भावना विशाल सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। यावर सर्वात कहर म्हणजे सांगली शासकीय रुग्णालयाच्या बाहेर असणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना फक्त सांगली ते कोल्हापूर CPR हॉस्पिटलपर्यंत विशाल सूर्यवंशी यांना दाखल करण्यासाठी तब्बल 3800 रुपये भाडे देण्यात आले। याचाच अर्थ सांगली शासकीय रुग्णालयाचा कारभार आणि खासगी रुग्णवाहिका चालकांकडून होणारी लूट म्हणजे सूर्यवंशी कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार ठरलेली आहे।